माझं घर हे माझं मंदिर आहे अशी जर भावना आपण मनामध्ये ठेवली तर कायमस्वरूपी आपण आपलं घर नीटनेटकं स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतो। कारण ना आपण आपल्या घराबद्दल प्रेम आदरभाव आपुलकी जेवढी व्यक्त केली ना तेवढं ते घर आपल्याला सुख समृद्धी शांती आणि आनंदी वातावरण देत असतं किंवा आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण सुख शांती आणि पॉझिटिव्हिटी नांदत असते। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान होणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार। तर त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का। आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास खूप सारी मदत होईल। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। काय होतं, जेव्हा घरामध्ये ना आपला पसारा पडलेला असतो ना तर त्यावेळेस आपल्यालाच अगदी मन उदास झाल्यासारखं वाटतं। पण त्याच वेळी आपण आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये असं चित्र जर समोर उभं केलं की आपलं घर एकदम स्वच्छ आणि सुंदर झालेलं आहे आणि आपण मस्तपैकी आपल्या घरामध्ये चेअरवर बसून किंवा सोफा असेल तर सोफ्यावर बसून मस्तपैकी चहा पितो आहे आणि एकदम छान असं प्रसन्न घर आहे, तर ती जी कल्पना आहे ना त्या कल्पनेनेच आपल्या मनाला एक नवीन उभारी येते आणि त्यामुळे आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे किंवा आपलं घर आपल्याला नीटनेटकं करायचं आहे याची आपल्याला आतूनच प्रेरणा मिळते आणि आपणच आपलं अस्ताव्यस्त झालेलं घर स्वच्छ करायला सुरुवात करतो। आता झालं असं, दिवाळी झाल्यानंतर ना आपला जो काही फराळ वगैरे असतो किंवा काही डेकोरेशनचं सामान वगैरे असतं किंवा काही गोष्टी ओवाळण्याचं आपण ताट वगैरे तयार करतो, तर पंत्या बोळके ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी ना आपण ठेवतो, पण तरी पण उजव्या डाव्या हाताने काही ना काही गोष्टी मागे राहून जातात, जसं की माझं झालेलं होतं। तर माझ्या घरामध्ये ना म्हणजे मला स्वतःलाच असं वाटत होतं की काहीतरी कुठेतरी गोष्टी ना मिसिंग आहे की त्या त्यांच्या जागेवर नाही, त्यामुळे घर असं नीटनेटकं आणि टापटीप मला वाटत नव्हतं। त्यामुळे म्हटलं जे काही फराळाचे डबे आता आपले झालेले आहे किंवा जे काही फराळ संपलेला आहे ना तर ते फराळ एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि मोठे जे डबे आपण काढलेले आहे ना तर ते सगळे रिकामे करून त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचे की जेणेकरून ना माझा जो छोटा किचन काउंटर टॉप जो आहे ना किंवा सर्व्हिस किचन काउंटर टॉप तो पूर्णपणे असं फराळांच्या डब्यांनी भरलेला होता। तर मग त्याच्यामुळे सगळ्यात पहिले ते डबे ना असे रिकामे करून घेतले आणि जो काही कमी फराळ उरलेला होता तो छोट्या डब्यांमध्ये भरून ठेवला आणि त्यानंतर सगळ्यात पहिले म्हटलं हे बाकीची आवरासावर करण्या अगोदर मस्तपैकी नाश्ता करू, कारण किमायला ज्या दिवशी सुट्टी असली ना तर त्या दिवशी मस्तपैकी थोडीशी तिच्या मनासारखं आमचं असतं आणि तिचं कसं असतं की थोडंच पण अगदी मोजक्याच गोष्टी, असं खूप सारा हट्ट वगैरे असं तिचा नसतो। मग आज तिला विचारलं तर म्हणे आज छान पोहे करायचे, कारण शेव केलेली होती, बारीक शेव 0 नंबरची असते ना तर ती आम्ही केलेली होती दिवाळीच्या वेळेस। तर मग मस्तपैकी पोह्यांचा प्लॅन केला, तर पोहे मस्तपैकी भिजवले आणि पोह्यांना आता मी छान फोडणीच देते आहे। जेव्हा आपण पोहे करतो ना तर त्यावेळेस लिंबू जो आहे ना तो तुम्ही फोडणीमध्येच एकदा पिळून बघा, पोह्यांना चव खूप छान लागते आणि जेव्हा आपण वरतून टाकतो ना तर त्या चवीपेक्षा तुम्ही जे फोडणीमध्ये लिंबू टाकता ना तर ती चव म्हणजे एकदम अप्रतिम लागते। वरतून तुम्हाला हवा असेल तरी तुम्ही घेऊ शकता, पण फोडणीमध्ये जेव्हा लिंबू टाकतो ना तेव्हा पोह्यांना अशी आंबट तिखट आणि ना थोडीशी मी साखर घालते त्यामुळे गोडसर अशी छान चव लागते, त्याच्यामुळे पोहे खूप सुंदर लागतात। आणि पोहे ना जेव्हा पूर्ण भिजवायचे आणि 10 ते 12 मिनटं ना ते तसेच ठेवायचे, म्हणजे मस्तपैकी ना असे मोकळे होतात, त्यातलं पाणी ना सगळं झिरपून जातं आणि पोहे ना जास्त केवरही परतत बसायचे नाही। खूप जास्त वेळ आपण परतत बसलो ना तर मग त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ना ते निघून जातं आणि ते पोहे खायला आहे ना चविष्ट लागत नाही। तर त्यामुळे ना अगदी व्यवस्थित फोडणी देऊन झाली की एक छान अशी वाफ देण्यासाठी ठेवायचं आणि वाफ दिली का लगेचच ते वाफेचे पोहे मस्तपैकी प्लेटमध्ये घ्यायचे, तर मऊसूत अशी छान खायला खूप सुंदर लागतात पोहे। मग आमचा आहे ना सगळ्यांचा मस्तपैकी नाश्ता झाला। तर तुम्हाला मी आता सांगितलं ना की मी कुठलीही गोष्ट बनवली की माझ्या अगोदर किमया स्पर्शू छान मस्तपैकी डायनिंग टेबलवर येऊन बसतात
असतात त्यांनाही एक क्रेज, तर मग त्यांना वाढून दिलं छान मस्तपैकी. त्याही आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला नाश्ता. जेवण झालं किंवा नाश्ता झाला ना तर स्पर्शू अशी ना बारीक सारीक काही ना काही गोष्टी, खाली जेवायला जरी बसलो आम्ही तरी पण खाली अन्नाचे कण पडतातच. आणि आता डायनिंग टेबलवर बसतो तरी पण डायनिंग टेबलवरून बरेचसे अन्नाचे कण खाली पडतातच. डायनिंग टेबल तर आमचा भरतोच, पण खाली सुद्धा अन्नाचे कण पडलेले असतात. त्यामुळे पहिल्यांदा डायनिंग टेबल साफ करायचं ठरवलं. आणि तिचं असं असतं, कुठलंही काम करायला गेले मी की पहिल्यांदा मध्ये मध्ये येणार. मग तिला आहे ना किट्टूला नादवायला लावलं आणि छान मस्तपैकी डायनिंग टेबल सगळ्यात पहिले क्लीन केला. कारण काय होतं, जेव्हा आपण डायनिंग टेबल क्लीन करतो ना तर म्हणजे थोडंसं आहे ना आपल्याला म्हणजे असं वाटतं की हां, हॉलचा किंवा लिव्हिंग रूमचा थोडासा पार्ट आपण क्लीन केलेला आहे. आणि तो पार्ट जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो ना तेव्हा अजून असं वाटतं की अजून आपण क्लिनिंग केलं पाहिजे. म्हणजे हॉलचं जर टी व्ही युनिट असेल तर असं वाटतं अजून टी व्ही युनिट क्लीन केलं पाहिजे. टी व्ही युनिट क्लीन झालं ना तर असं वाटतं सोफा सेट व्यवस्थित लावून दिला पाहिजे. मग सोफा सेट व्यवस्थित लावलं ना मग असं वाटतं अरे वा, आपला हॉल किती छान दिसतो आहे किंवा आपल्या लिव्हिंग रूम किती छान दिसतो आहे. असंच माझ्या बाबतीमध्ये होत चालतं. मी काय करते, छोट्या छोट्या गोष्टी पहिल्यांदा साफ करायला सुरुवात करते. पूर्ण डायनिंग टेबल क्लीन केला. त्यानंतर टी व्ही युनिटवर काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या उचलून त्याच्या जागेवर नेऊन ठेवल्या, किंवा तिथं काही ड्रॉवर वगैरे असतील तर त्या ड्रॉवरमध्ये टाकून दिल्या. आणि त्यानंतर टी व्ही युनिट एकदम छान असं दिसायला लागला. मला असं वाटलं अरे मग आपण सोफा पण क्लीन करून घेतला पाहिजे. मग सोफा पण क्लीन करून घेतला आणि मग सगळी जी काही धूळ आहे ना ती खाली फरशीवर आली. म्हणजे जे काही अन्नाचे कण होते किंवा जे काही बारीक सारीक गोष्टी पडलेल्या होत्या फरशीवर, तर त्या फरशीवर आल्या. मग काय केलं, म्हटलं चला आपण छान मस्तपैकी ना झाडू मारून घेऊ. आणि मग झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर तर एकदम असं सुंदर लिव्हिंग रूम दिसायला लागला. म्हणजे ही काम करण्याची टेक्निक असते. थोडं थोडं करून जर आपण काम करायला सुरुवात जर केली ना तर हळूहळू मोठा एरिया आपण क्लीन करून जातो. म्हणजे हॉलचा सुद्धा छोटा छोटा पार्ट घेतला ना तर नंतर ॲट दी एंड एक 5 ते 10 मिनटानंतर ना पूर्ण हॉल आवरलेला असतो. आणि आपण विचार करतो की अरे मी तर हाच कोपरा घेतला होता, पण बरोबर आपल्याकडनं सगळ्या गोष्टी होत चालतात आणि आपल्याला पण आहे ना एक हुरूप आणि उत्साह यायला मदत होते. तर त्यासाठी कुठलंही काम करताना कामाची सुरुवात ही छोट्या गोष्टीपासून केली पाहिजे, ही मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि कामांचा हुरूप माझा अजून जास्त वाढावा यासाठी एक बाजूला छान मस्तपैकी मी गाणे सुद्धा लावून दिलेले होते. त्यामुळे गाणे गुणगुणत कामं कधी पूर्ण झाली हे सुद्धा मला समजलं नाही. आणि मग त्याच्यानंतर ना माझं असं चाललेलं होतं की मग आपण किचनमध्ये पण काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या की ज्या मी तुम्हाला मगाशी सांगितलं. मला अरेंज करायचा होता. छोटा सर्व्हिस किचन काउंटर टॉपसुद्धा माझा खूप असा खराब झालेला होता, तर तोही मला व्यवस्थित करून घ्यायचा होता. पण मग झालं असं की आज सुट्टी पण होती आणि मला बेडशीट पण पूर्ण चेंज करायचं होतं. आणि माझ्या बेडरूममध्ये ना खिडकीमधून बरीचशी ना ऊन पण येतं आणि हवा पण येते. त्याच्यामुळे ना गादीला बरंचसं ऊन पण मिळतं. त्याच्यामुळं मला जी गादी आहे ना ती पूर्णपणे उन्हामध्ये सुकू द्यायची होती. मग म्हटलं चला पूर्ण गादीवरचं जे काही पांघरूण आहे, बेडशीट आहे ते सगळे काढून घेऊ. आणि मग म्हणजे ऊन जर मिळालं ना गादीला तर त्यातला जो कापूस असतो ना तर तो पण असा हलका होतो. कारण रोज रोज आपण त्या गादीवर झोपून आहे ना तो जो कापूस असतो तो पूर्णपणे असा प्रेस होऊन जातो आणि त्याच्यामुळे ती गादी ना कुठेतरी अशी जड, कुठेतरी अशी हलकी किंवा कुठेतरी अशी मध्येच दबल्यासारखी वाटते. तर तसं जर झालं ना तर गादीला आहे ना सरळ उन्हामध्ये टाकायचं. थोडंसं काठीने ना तिला फटके द्यायचे, म्हणजे त्याच्यातली धूळ पण निघून जाते आणि कापूस पण आहे ना आतून मोकळा व्हायला खूप सारी मदत होते. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे किट्टू आणि स्पर्शू दोघीजणी माझ्या मदतीला होत्या. त्यामुळे मी काय केलं, सगळे पांघरूण त्या गादीवरून काढून टाकले आणि दुसरीकडे नेऊन ठेवले की जेणेकरून त्या गादीच्या पूर्ण सरफेसला आहे ना ऊन मिळेल. आणि आता उन्हाळा म्हणजे ऊन बरंचसं पडतं, कडक ऊन पडतं. त्याच्यामुळे जर गादीला ऊन दाखवलं ना तर म्हणजे त्याच्यामधले जे काही बॅक्टेरियाज वगैरे पण असतात ना तर ते पण मरून जातात आणि गादी पण आहे ना अशी हलकी व्हायला खूप सारी मदत होते. आणि जेव्हा आपण झोपतो ना तर आपल्याला रुतल्यासारखं वाटत नाही, थोडंसं कम्फर्टेबल वाटतं. आता ही जी माझी गादी आहे ना ती गादी माझी पूर्ण कापसाची आहे, तर त्याच्यामुळे आहे ना त्याला ऊन दाखवणं फार गरजेचं आहे. तर मग बेडशीट वगैरे काढून टाकलं आणि व्यवस्थित उन्हाला गादी लावली. आणि नवीन बेडशीट मी थोड्या वेळाने टाकणार आहे पूर्ण व्यवस्थित गादीला ऊन दाखवल्यानंतर. आणि मग मी ते जे काही पांघरूण मी जे की माझ्याजवळ आणि स्पर्शूजवळ दिलेले होते त्यांनी ते
तसेच आणून टाकले। मग म्हटले हे जर असेच जर पडले ना तर पुन्हा त्याचा असा पसारा दिसेल, कारण मी लिव्हिंग रूम एकदम छान आवरलेला होता। मग त्याच्यामुळे ते व्यवस्थित रचून दिलं तर मग मला किट्टूची छान मदत झाली। एका ठिकाणी व्यवस्थित रचून दिलं ना तर मग अचानकपणे जरी कोणी आलं तरी पण मग घर असं अस्ताव्यस्त दिसत नाही, व्यवस्थित दिसतं। त्याच्यामुळे ते व्यवस्थित रचून एकावर एक सगळं ठेवलं। ते जे काही पिलो होते किंवा पांघरुणं होते ना तर ते व्यवस्थित एकावर एक ठेवून दिले, रचून ठेवले। आता फक्त रात्री ना व्यवस्थित बेडशीट टाकायचं आणि मग असलेले पांघरुणं पुन्हा त्याच्या जागेवर नेऊन ठेवायचे। म्हणजे आपण जरी घडी मोडलेली असली कामाची थोडक्यात, तरी पण जेव्हा आपण त्या कामाची घडी बसवायला जाऊ ना तर ते आपल्याला सोपं झालं पाहिजे। त्याच्यामुळे व्यवस्थित पांघरुणं व्यवस्थित अरेंज केले आणि लोड पण व्यवस्थित अरेंज करून ठेवले। आणि मग त्याच्यानंतर मी छान मस्तपैकी किचनमध्ये आलेली आहे। किचनमध्ये काय झालं, फ्रीज जो आहे माझा तर तो फ्रीज थोडासा अस्तव्यस्त झालेला होता। तर तो अस्तव्यस्त होण्याचं कारण असं की आधीमध्ये ना आता दिवाळीचं जे काही फराळ वगैरे बनवायचं होतं ना मला, तर त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी डाव्या उजव्या हाताने इथे तिथे टाकल्या गेलेल्या होत्या। तर मग त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा फ्रीज नीट करून घेऊ। आणि फ्रीज आहे ना दोन तीन दिवस झालं ना की मला थोडासा त्याला हात लावावाच लागतो। कारण काय होतं, किट्टू आता मोठी होत चाललेली आहे, स्पर्शूला पण फ्रीज खोलता येतं। त्याच्यामुळे ती काय करते, पटकन वस्तू काढून घेते आणि कुठे पण ठेवून देते। आपण ओरडलं तिला की काय करते, पटकन ती वस्तू आपल्या हातामधली कुठेतरी ठेवून देते। त्याच्यामुळे ना तो फ्रीज असा खालचा जो पार्ट आहे ना फ्रीजचा तो असा पटकन असा भरल्यासारखा दिसतो। त्याच्यामुळे 2-3 दिवस मिळून आहे ना तर फ्रीजला असं व्यवस्थित अरेंज करावंच लागतं। आणि ऑर्गनाईज केलं ना तर मग फ्रीज पण छान दिसतं, वस्तू पण जागच्या जागी राहतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा त्या वस्तूची गरज असते ना तर ती वस्तू कुठे ठेवली आहे हे आठवण्याची गरज पडत नाही। कारण ती वस्तू त्या जागेवर राहिली किंवा त्या जागेवर ती वस्तू आपण ठेवतो हे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये असतं तेव्हा आपले हात आपोआप त्या जागेवर जातात आणि ती वस्तू शोधते। आणि त्याच्यामुळे ना जास्त शोधाशोध करण्याची गरज पडत नाही। मग फ्रीज व्यवस्थित वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर मग वेळ आली सगळ्यात शेवटी मी छोटा जो किचन काउंटर टॉप आहे त्याला ऑर्गनाईज करून घेऊ। तर मग काय झालं, थोडेसे भांडे होते सकाळचे ते मी घासून आणि तिथे ठेवलेले होते। तर ते पहिल्यांदा मोठ्या किचनवर काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग जे काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या की ज्या मला त्या छोट्या किचन काउंटर टॉपवर अगदी अडचण वाटत होती तर त्या सगळ्या काढून टाकल्या। आणि मला आहे ना चिवडा बनवायचा होता, तर त्या चिवड्याचं सामान आहे ना मी आणून ठेवलेलं होतं। बऱ्याच वेळा ना माझ्याकडून सुद्धा असंच होतं, एखाद्या वेळेस सामान आणून ठेवलं की आत्ता करू नंतर करू असं होते ना, थोडासा डिले। म्हणजे मला खरं चिवडा कालच करायचा होता पण तो आजवर आलेला आहे आणि आज मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तो चिवडा करून टाकणार आहे। म्हणजे मग एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान खराब होत नाही, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सामानाचा पसारा होत नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एवढे पैसे खर्च केलेले असतात ना तर ते पैसे वाया जात नाही। नाहीतर मग सामान खराब जर झालं ना त्याचं तर पैसे वाया जातात आणि अडचण खूप होते। कारण छोटा किचन असल्यामुळे ना वस्तू कुठे ठेवाव्यात याचा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो। त्यामुळे जी गोष्ट करायची आहे तेव्हाच वस्तू आणायची, नाहीतर वस्तू आणायची नाही हा फंडा खूप असा डोक्यामध्ये आता फिक्स करून घेतलेला आहे। आणि कालपासून ते चिवड्याचं सामान इतकं डोक्यामध्ये सलतं आहे ना तर मला असं झालं आहे कधी एकदा मी तो चिवडा बनवेल। तर आत्ता दुपारी मला जेव्हा वेळ मिळेल ना तर तेव्हा पहिल्यांदा मी तो चिवडा बनवून ते सामान आहे ना हातावेगळं करणार आहे। म्हणजे तो चिवडा बनवून झाला की डब्यामध्ये जाईल आणि हे जे असं इथं तिथं मी सामान ठेवते ना ते होणार नाही। तर सगळ्यात पहिले मी आज चिवडा बनवून घेणार आहे आणि ते चिवड्याचं सामान लगेचच एका ठिकाणी जमा करून घेतलं। आणि जे काही छोटे मोठे डब्यांमध्ये मी सामान जमा केलेलं होतं तर ते डबे व्यवस्थित अरेंज करून घेतले, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित पण दिसेल आणि किचनमध्ये जास्त पसारा पण दिसणार नाही। तर बघा एकदम सुंदर मस्तपैकी किचन ऑर्गनाईज केलेलं आहे मी। आणि त्यानंतर मग मोठ्या किचनवर ना जेवणाचे काही थोडेसे भांडे बाकी होते तर ते भांडे घासायचे माझे बाकी होते। तर मग आता सगळ्यात शेवटी मोठा किचन काउंटर टॉप आणि त्याच्यावर जे काही थोडेफार भांडे बाकी होते तर ते भांडे मी घासून घेणार आहे। आणि मग त्यानंतर म्हणजे घरामध्ये जेवढा काही वस्तू मला वरती दिसत होत्या किंवा ज्या काही पसारा करणाऱ्या किंवा अस्ताव्यस्त झालेल्या वस्तू दिसत होत्या त्या बऱ्याचशा वस्तू मी त्याच्या जागेवर ठेवल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे मला आहे ना असा पसारा वाटत नाही आहे घरामध्ये, असं श्वास घ्यायला छान वाटते आणि एकदम असं प्रसन्न आणि आनंदी घर दिसायला मदत झालेली आहे। तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। आणि अशा पद्धतीने जर
आपण कामं जर केलं, म्हणजे कामाचं वर्गीकरण करून थोडी थोडी कामं जर आपण आटोपली ना, तर वरचीवर आहे ना कामं पण पटपट होतात आणि घर पण स्वच्छ सुंदर नीटनेटकं राहायला मदत होते. आफ्टर ऑल आपलं घर ही आपली लक्ष्मी असते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता जर यायची असेल तर ह्या गोष्टी करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं घर जर स्वच्छ सुंदर टापटीप असेल, घरामध्ये प्रॉपर सनलाईट आणि हवा जर असेल ना, तर आपलं घर हे पॉझिटिव्हिटीने भरलेलं असतं की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्याच होत असतात आणि आपलं मनसुद्धा आनंदी राहण्यास, सुखी आणि समाधानी राहण्यास खूप सारी मदत होत असते. आणि जे घर पॉझिटिव्हिटीने खूप सारं भरलेलं असेल, जिथे खूप सारं आनंदी वातावरण असेल, तर तिथे कंटाळा आणि आळस कधीच येणार नाही. जसं की माझ्या बाबतीमध्ये, म्हणजे जरी मला कमरेचा थोडाफार त्रास जाणवतो आहे तरीसुद्धा मी माझ्या घरात कायमस्वरूपी उत्साही आणि आनंदी राहते. आणि घर नीटनेटकं आणि टापटीप ठेवण्यासाठी ना खरं तर जास्त कष्ट घेण्याची किंवा मेहनत घेण्याची अजिबातही आवश्यकता नसते. फक्त व्हिज्युअल क्लटर जे असतं ना, ते आपल्याला काढून टाकून आपलं घर नीटनेटकं आणि व्यवस्थित करायचं असतं. आणि त्यासाठी ना फक्त काही आयडिया किंवा काही हॅक्स जे असतात ना क्लिनिंग, त्यांचा आपल्याला उपयोग करायचा असतं, म्हणजे ज्याने आपलं काम अगदी सुखकर होईल आणि आपल्याला कंटाळा येणार नाही. तर चला, व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.